नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा। आज माझ्या कोकणातला मी पारंपरिक पदार्थ तुम्हाला इथे मी दाखवणार आहे। कारण माझी आजी बनवायची, माझी आई बनवायची आणि आताही मी बनवले। काय केले, नारळ खोवून घेतला, थोडंसं पॅनमध्ये तूप टाकून नारळ आणि गूळ आणि वेलदोडची पावडर छान असं मिक्स करून भाजून घेतलं, साईडला ठेवलं। दुसऱ्या साईडला थोडंसं पाणी घेतलं, तांदळाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि पातळसं पीठ भिजवून घेतलं। भिडा ठेवला, तेल लावून भिड्यावरती घावण टाकून घेतलं। घावण टाकल्यावरून थोडा नारळाचा चो टाकला, परत पलटी केलं, दुसऱ्या साईडने नारळाचा चो टाकला। असं आलटून पालटून मी 5 पुडाचे घावण तयार केला। आता हा घावण छान असा खरपूस भाजून झाला हो। दोन्ही बाजूनी छान असं भाजून झाल्यानंतर त्याला बाहेर काढलं आणि कटरने इथे मी आता कट केले। एक नंबर, कारण हा प्रकार आमच्या कोकणामध्ये सर्रास बनवला जातो। मग काय बनवणार ना असा घावण?